अशा एका आवाजाची कल्पना करा जो निर्माण करण्यासाठी कोणत्याही दोन वस्तूंची एकमेकांवर टक्कर होत नाही. तिथे कोणतीही वाद्य नाहीत, आजूबाजूला कोणतीही हालचाल नाही, तरीही एक अखंड आणि अतिशय सुमधुर असं संगीत वाजत आहे. अच्छा, म्हणजे काहीही न करता येणारा आवाज. हो, एक्झॅक्टली. एक असा ध्वनी जो बाहेरून येत नाही तर आतूनच कुठून तरी उगम पावतोय. तर सनातन शास्त्र या आपल्या विशेष सखोल चर्चेत सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत गूढ आणि तितक्याच वैज्ञानिक विषयाच्या तळाशी जाणार आहोत. अगदी बरोबर. आणि हा विषय खरंच खूप रंजक आहे. हो ना. आजचा आपला विषय आहे अनाहत नाद आणि त्यातून उलगडणारे ओमचे रहस्य. प्राचीन ऋषींनी ज्याला विश्वाचा मूळ ध्वनी आणि साक्षात ब्रह्मापर्यंत पोचण्याचा मार्ग म्हटला आहे, त्याचा आपण आज वेध घेणार आहोत. नक्कीच. पण कसे, हा वेध केवळ काही जुने ग्रंथ वाचण्यापुरता मर्यादित नाहीये. आजच्या या धकाधकीच्या आणि सततच्या त्या नोटिफिकेशन्सच्या आवाजात हरवलेल्या जीवनात आपले हृदय आणि मन खऱ्या अर्थानं शांत करण्यासाठी हे एक अत्यंत प्रगत असं इंटरनल टेक्नॉलॉजी आहे असं म्हणता येईल. हो, आपण नेहमी जे आवाज ऐकतो ना, ते भौतिक जगाचा भाग असतात. पण आज आपण ज्या ध्वनीबद्दल बोलणार आहोत, तो मानवी आकलनाच्या आणि विज्ञानाच्या अगदी सीमेवर उभा आहे. बरोबर. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हजारो वर्षांपूर्वी मांडलेले हे ज्ञान जितकं त्या काळात प्रासंगिक होतं, त्याहूनही अधिक ते आजच्या गोंगाटाने भरलेल्या जगात आवश्यक झालं आहे. खरंय. आपण बाहेरच्या जगातील आवाजांना इतके सरावले आहोत की आमच्याच आत वाहणारी ही शांततेची नदी आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. पण ना, इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण आधी भौतिकशास्त्राचा म्हणजे अगदी बेसिक फिजिक्सचा विचार करूया. विज्ञानाचा नियम सांगतो की जगात कोणताही आवाज किंवा व्हायब्रेशन निर्माण व्हायचं असेल तर त्यासाठी घर्षण किंवा आघात आवश्यक असतो. म्हणजे साधी टाळी वाजवायची असेल तरी दोन हातांची टक्कर व्हावी लागते. अगदी बरोबर. दोन गोष्टींचा संपर्क आल्याशिवाय आवाज येत नाही. एक्झॅक्टली. वाऱ्यावर पानांची सळसळ ऐकायची असेल तर वाऱ्याचा पानांशी संपर्क यावा लागतो. गिटार वाजवताना तारा छेडाव्या लागतात. म्हणजेच आवाज येण्यासाठी दोन गोष्टींचा एकमेकांवर आघात होणं हे अनिवार्य आहे. होय. मग हा अनाहत प्रकार नेमका काय आहे? हे तर विज्ञानाच्या मूलभूत नियमांनाच छेद देणारा वाटतं. असं कसं होऊ शकतं की काही न घडता एक आवाज अस्तित्वात आहे? हाच तर या संकल्पनेचा मूळ गाभा आहे. हे बघा, इथे आपल्याला प्राचीन भारतीय विज्ञानाची आणि विशेषतः संस्कृत भाषेची खोली समजून घ्यावी लागेल. अच्छा, म्हणजे शब्दाच्या अर्थातच काहीतरी दडलंय. हो ना. जर आपण अनाहत या शब्दाची फोड केली तर यामागील विज्ञान स्पष्ट होतं. ऋषीमुनींनी याला उगीचच कोणतंही काव्यात्मक नाव दिलेलं नाहीये. अनाहत हा शब्द दोन भागांनी बनला आहे, अन आणि आहत. ओके. अन म्हणजे नाही, हा एक नकारार्थी शब्द आहे. आणि आहत हा शब्द मूळ संस्कृत धातू हन यापासून बनला आहे. हन म्हणजे मारणे, टक्कर देणे किंवा आघात करणे. म्हणजे आहत याचा अर्थ ज्यावर आघात झाला आहे असा आवाज. जसे की आपण मगाशी उदाहरणे दिली, गिटार किंवा टाळी. अगदी बरोबर. जगातले जे सर्व भौतिक आवाज आहेत ते आहत नाद आहेत. दोन गोष्टींच्या टक्करीतून निर्माण होणारे. पण जेव्हा आपण याला अन हा शब्द जोडतो तेव्हा अनाहत म्हणजे ज्याला कोणताही आघात झालेला नाही असा ध्वनी. कोणत्याही बाह्य आघाताशिवाय जो स्वतः प्रकट होतो तो अनाहत. बापरे, हे खूपच वेगळं लॉजिक आहे. हो. आणि आता पुढचा शब्द पाहूया, नाद. नाद या शब्दाचा उगम नद या धातूपासून होतो. त्याचा अर्थ केवळ आवाज असा संकुचित होत नाही. मग काय होतो? तर एक सतत वाहणारा प्रवाह, एक नदी असा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात सांगायचं तर चेतनेचा एक सूक्ष्म आणि अखंड वाहणारा प्रवाह. तो आदी अंत नसलेला, स्वतःच अस्तित्वात असलेला असा एक स्पंदनशील अनुभव आहे. अच्छा. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जी अवस्था होती ती अवस्था म्हणजे हा नाद. हे समजायला थोडं जड जातंय. म्हणजे एक असा प्रवाह जो अस्तित्वात आहे पण भौतिक नाही. इथे मला एका उदाहरणाचा विचार येतोय. बघूया ते योग्य आहे का? नक्की सांगा. जसा एखादा कोरा पांढरा कॅनव्हास असतो. त्या पांढऱ्या रंगात प्रत्यक्षात विज्ञानानुसार सर्व रंग सामावलेले असतात. हो, अगदी बरोबर. तो कॅनव्हास जणू सर्व चित्रांना आणि रंगांना स्वतःवर प्रकट होण्याची जागा देतो. तसाच हा अनाहत नाद असावा का? तो जणू सर्व प्रकारच्या ध्वनींचा, जगातील सर्व स्पंदनांचा मूळ स्रोत आहे. क्या बात आहे.
तो स्वतः शांततेतून उगम पावतो आणि विश्वातील सर्व आवाजांना जन्म देतो, असा याचा अर्थ घ्यायचा का? हे अतिशय अचूक उदाहरण आहे. तो कोरा कॅनव्हस म्हणजे ती मूळ चेतना किंवा तो बेसलाईन अनुभव आहे, आणि त्यावर उमटणारे विविध रंग म्हणजे आपले जगिक भौतिक आवाज. भारीच आहे. हा ना, नाद म्हणजे जगातील सर्व आघातांच्या आधीची मूळ अवस्था आहे. जेव्हा कोणतीही भौतिक सृष्टी निर्माणही झाली नव्हती, तेव्हा जी एक अथांग शांतता होती, आणि त्या शांततेत जे एक अत्यंत सूक्ष्म स्पंदन होतं, तो म्हणजे अनाहत नाद. म्हणजे तो कॅनव्हास कायम तिथेच असतो. एक्झॅक्टली. तो कायम तिथेच असतो. फक्त आपण त्यावर काढलेल्या चित्रांमध्ये इतके गुंतून जातो की आपल्याला तो मूळ कॅनव्हास दिसणं बंद होतं. मग इथेच विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते. आपण नेहमी बाहेरील आवाजांकडे, गाण्यांकडे, रहदारीच्या गोंधळाकडे किंवा सततच्या संवादाकडे लक्ष देतो. हो, सतत काहीतरी ऐकत असतो आपण. पण आपल्या स्वतःच्या आत वाहणारी ही जी नादाची नदी आहे, ती आपण कधी ऐकली आहे का? आपण कधी खरोखर इतके शांत बसलो आहोत का की आपल्याला आपल्याच अस्तित्वाचा तो मूळ स्वर ऐकू येईल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांसाठी. आणि मुख्य म्हणजे जर हा आवाज भौतिक नाहीये, तर हजारो वर्षांपूर्वीच्या लोकांनी, ज्यांच्याकडे आजच्यासारखी ब्रेन मॅपिंग किंवा फ्रिक्वेन्सी मोजणारी कोणतीही उपकरणे नव्हती, त्यांनी या नादाचा नकाशा कसा तयार केला? या प्रश्नाचं उत्तर आपल्या प्राचीन उपनिषदांमध्ये आणि योग ग्रंथांमध्ये दडलेलं आहे. त्यांनी हा नकाशा बाहेरच्या उपकरणांनी नाही, तर स्वतःच्या शरीराला आणि मनालाच एक इन्स्ट्रुमेंट बनवून तयार केला. अच्छा, म्हणजे शरीर हेच उपकरण. हो, हा नाद केवळ एक भावनिक संकल्पना नसून ग्रंथांमध्ये यावर अतिशय सविस्तर आणि पद्धतशीर विज्ञान मांडलेलं आहे. बरं. उदाहरणार्थ, नादबिंदू उपनिषद नावाचा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. त्यातील 31 आणि 32व्या श्लोकांमध्ये एक अत्यंत गहन विचार मांडला आहे. काय सांगितले त्यात? त्यात म्हटले आहे की जो हा अनाहत ध्वनी उत्पन्न होतो, त्याच्या आत जे ज्ञान लपलेलं आहे, तेच हृदय नावाच्या केंद्राचं सत्य मानलं जाते. एक सेकंद थांबा, इथे मला थोडी शंका आहे. बोला ना. हां, आवाजाच्या आतात ज्ञान लपलेले आहे म्हणजे नेमकं काय? ध्वनी हा तर फक्त एक अनुभव आहे ना? एखादा हुंकार किंवा गुंजन ऐकल्याने कोणाला ज्ञान कसं काय मिळू शकतं? म्हणजे ज्ञान म्हणजे तर माहिती, विचार किंवा समज असते ना? हा खूप चांगला मुद्दा आहे. आधुनिक परिभाषेत आपण ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा माहिती समजतो, पण उपनिषदांना अपेक्षित असलेलं ज्ञान हे माहिती नाहीये. मग ते काय आहे? तर ती एक जाणीव आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या सूक्ष्म ध्वनीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा नेमकं काय होतं? सुरुवातीला तुमचं मन इकडे तिकडे धावत असतं. हो, ते तर नेहमीच होतं. पण जसजसं लक्ष त्या नादावर स्थिर होतं, तसतशा तुमच्या मेंदूतील लहरी बदलू लागतात. तुम्ही बीटा स्टेटमधून म्हणजे सतर्क अवस्थेतून अल्फा आणि नंतर थीटा स्टेटमध्ये जाता. अच्छा, म्हणजे ध्यान अवस्थेत. एक्झॅक्टली. या खोल अवस्थेत तुमच्या अंतर्मनात जे मूळ सत्य दडलेलं आहे ते वर येऊ लागतं. ते ज्ञान शब्दात नसतं, तर ती एक अत्यंत स्पष्ट अशी समज असते. आणि म्हणूनच उपनिषद म्हणतं की हे सत्य हृदयामधून उगम पावतं, डोक्यातून नाही. ओके, म्हणजे हे केवळ काहीतरी ऐकणं नसून आपली मानसिक आणि आध्यात्मिक अवस्था बदलण्याची एक प्रक्रिया आहे. होय, अगदी तसंच. आणि या प्रक्रियेत या नादाच्या काही पायऱ्याही सांगितल्या आहेत, बरोबर? हठयोग प्रदीपिकामध्ये या प्रवासाचं खूप सुंदर वर्णन आहे असं मी वाचलंय. होय, हठयोग प्रदीपिकेच्या 4थ्या अध्यायात या नादाच्या अवस्थांचं अगदी सविस्तर आणि अचूक वर्णन आहे. हां, काय सांगितलं त्यात नेमका? त्यात स्पष्टपणे सांगितलंय की जेव्हा एखादा साधक ध्यानस्थ बसतो आणि आतला नाद ऐकण्याचा सराव करतो, तेव्हा हा प्रवास कसा उलगडतो. सुरुवातीला अतिशय मोठे आणि ओबडधोबड आवाज ऐकू येतात. मोठे आवाज म्हणजे कसे? जसं की समुद्राची प्रचंड गाज किंवा ढगांचा गडगडाट किंवा एखाद्या मोठ्या नगारे भेरीचा आवाज. बापरे, म्हणजे सुरुवातीला एकदम शांतता जाणवत नाही, तर आतमध्ये असा मोठा गोंगाट ऐकू येतो. होय, आणि याचं एक स्पष्ट शास्त्रीय कारण आहे. सुरुवातीला आपली चेतना आणि ऊर्जा भौतिक स्तरावर असते. शरीरातील नाड्या पूर्णपणे मोकळ्या नसतात. अच्छा. त्यामुळे जेव्हा प्राणऊर्जा ऊर्ध्व दिशेने प्रवास करू लागते, तेव्हा तो अनुभव अशा मोठ्या आवाजांच्या रूपात जाणवतो. पण त्यानंतर जसजशी एकाग्रता वाढते आणि मन स्थिर होतं, तसतसा हा आवाज अत्यंत सूक्ष्म होऊ लागतो. म्हणजे तो हळूहळू बदलतो. हो, मग मध्य अवस्थेत तो बासरीच्या सुरांसारखा किंवा मृदंगाच्या तालासारखा किंवा शंखाच्या नादासारखा ऐकू येतो.
क्या बात आहे. आणि अगदी सर्वोच्च अवस्थेत जेव्हा मन पूर्णपणे शांत होतं तेव्हा एखाद्या भुंग्याची गुंजन किंवा किंकिणीसारखा म्हणजे घुंगरासारखा अत्यंत सूक्ष्म, नाजूक आणि अखंड आवाज ऐकू येतो. पण ना इथे मला आधुनिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वाचा प्रतिवाद करावासा वाटतो. बरं, सांगा. आपण म्हणतोय की आतून ढगांचा गडगडाट किंवा भुंग्यासारखा किंवा घुंगरासारखा आवाज येतो, पण आजच्या मेडिकल सायन्समध्ये याला टिनिटस असा एक आजार मानला जातो. बरोबर आहे. कानात सतत शिट्टी वाजल्यासारखा किंवा मशीनचा आवाज येणं हे त्याचं लक्षण आहे. मग असा विचार येऊ शकतो ना की हा आतून येणारा आवाज म्हणजे केवळ कानात वाजणारी शिटी असू शकते? हो, असा विचार साहजिक आहे. किंवा एखादी व्यक्ती बंद खोलीत खूप वेळ एकाग्रतेने बसली तर तो केवळ मनाचा भास असू शकतो. एका सामान्य माणसाने जो ध्यान करायला बसलाय त्याने या दोन गोष्टींमधला फरक कसा ओळखायचा? हा प्रश्न केवळ रास्तच नाही, तर आजच्या काळात तो विचारणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेकदा लोक या गोंधळात पडतात. हो ना. पण टिनिटस आणि अनाहत नाद या दोन्ही अनुभवांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे आणि तो त्यांच्या परिणामांवरून ओळखता येतो. टिनिटस हा एक शारीरिक आणि ऑडिओलॉजिकल आजार आहे. ओके. तो कानातल्या श्रवण यंत्रणेच्या किंवा मज्जातंतूंच्या बिघाडामुळे होतो. तो आवाज कर्कश असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो अत्यंत त्रासदायक असतो. म्हणजे त्याने माणूस इरिटेट होतो. एक्झॅक्टली. टिनिटसमुळे माणसाची चिडचिड होते, लक्ष विचलित होतं आणि डोकेदुखी वाढते. तो माणसाची ऊर्जा हिरावून घेतो. म्हणजे तो एक आजार आहे जो अस्वस्थता वाढवतो. आणि अनाहतनाद त्याचं काय? याउलट अनाहत नाद हा कान नावाच्या शारीरिक अवयवाचा विषयच नाहीये. तो न्यूरोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल पातळीवरचा अनुभव आहे. हा प्राण आणि चेतनेचा अत्यंत सूक्ष्म कंपन आहे. अच्छा, म्हणजे तो कानाने ऐकू येत नाही? नाही, तो भौतिक कानाने नव्हे तर अंतःकरणाने ऐकला जातो. जेव्हा हा नाद खऱ्या अर्थाने प्रकट होतो तेव्हा माणसाला कोणताही त्रास होत नाही. उलट मन अधिक शांत, अधिक एकाग्र होतं. वा. अनाहतनाद जसजसा स्पष्ट होतो तसतशा शरीरातील नाड्या शुद्ध होतात आणि साधकाला एक अद्भुत अशी शांतता आणि आनंदाची अनुभूती येते. तुम्ही तो आवाज ऐकण्यासाठी तासनतास शांत बसू शकता. खरंच खूप मोठा फरक आहे हा. हो, टिनिटस तुम्हाला वेड लावू शकतो, पण नादयोग तुमची चेतना विस्तारतो. हा फरक केवळ आवाजाच्या फ्रिक्वेन्सीचा नाहीये, तर त्यातून मिळणाऱ्या शांतीचा आहे. हा फरक समजून घेणं खरोखरच डोळे उघडणारा आहे. म्हणजे हा नाद ऐकल्यामुळे मन अस्वस्थ न होता अत्यंत शांत आणि स्थिर होतं. अगदी बरोबर. मग आता मला सांगा, जर हा नाद असा सूक्ष्म होत जातो, समुद्राच्या गाजेपासून ते घुंगराच्या नाजूक आवाजापर्यंत, तर या सगळ्या प्रवासाचा सर्वोच्च बिंदू काय आहे? हा प्रवास कुठे जाऊन थांबतो? आणि इथूनच आपली चर्चा भारतीय तत्वज्ञानातील एका अत्यंत शक्तिशाली आणि ओळखीच्या संकल्पनेकडे वळते, ओमकडे. अगदी अचूक ओळखलत. या संपूर्ण नादयुगाचा सर्वोच्च बिंदू म्हणजेच ओम. अच्छा. पतंजलींच्या योग सूत्रामध्ये एक अत्यंत महत्वाचं सूत्र आहे, तस्य वाचकः प्रणवः. याचा अर्थ असा की प्रणव म्हणजेच ओम हा त्या परमेश्वराचा, त्या विश्वाच्या मूळ तत्वाचा ध्वनिरूप आहे. ओके. आणि जर आपण अनाहत नाद आणि ओम यांचा संबंध पाहिला तर ते वेगळे नाहीत. अनाहत नाद हा ओमचाच सूक्ष्म अनुभव मानला जातो. ते एकाच नाण्याचे दोन रूपे आहेत. हे जरा समजावून सांगा. म्हणजे अनाहत नाद आणि ओम हे मुळात एकच आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का? पण ओम तर आपण उच्चारतो आणि अनाहत नाद आपण आतून ऐकतो. हो, याला समजून घेण्यासाठी आपण एक अॅनालॉजीचा वापर करूया. आपण अनाहत नाद याला भिंतीतून वाहणारी अदृश्य इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज मानूया. बरं. वीज आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण ती सतत प्रवाहित होत असते. आणि ओम म्हणजे त्या विजेवर चालणारा आणि प्रकाश देणारा लाईट बल्ब. अरे वा. तो बल्ब आपल्याला दिसतो, त्याचा प्रकाश जाणवतो. त्याचप्रमाणे अनाहत हा तो मूळ अदृश्य असा आतला प्रवाही अनुभव आहे, एक ऊर्जा आहे. आणि ओम ही त्या अनुभवाची प्रत्यक्ष अभिव्यक्ती आहे. अच्छा, म्हणजे जेव्हा ती ऊर्जा प्रकट होते. एक्झॅक्टली. जेव्हा ती सूक्ष्म स्पंदने जाणू लागतात आणि त्यांना एक आकार मिळतो तेव्हा ती ओमच्या रूपात प्रकट होतात. हे उदाहरण खूपच स्पष्ट करणार आहे. अनाहत ही ती अदृश्य वीज आहे आणि ओम हा तो प्रकाशमान बल्ब आहे. आणि या ओमची रचना सुद्धा तितकीच वैज्ञानिक आहे, नाही का? हो ना. कारण ओम हा काही एक सलग साधा शब्द नाहीये, तर तो अ, उ, म या तीन ध्वनींचा अत्यंत विचारपूर्वक केलेला संगम आहे. होय. आणि या तीन ध्वनींमागे मानवी चेतनेचं संपूर्ण मानसशास्त्र दडलेलं आहे.
मांडुक्य उपनिषदात या अ, उ, म च्या 3 अवस्था खूप सुंदररित्या उलगडून सांगितल्या आहेत. काय आहेत त्या अवस्था? हा निर्मितीचा आणि आपल्या जागृत अवस्थेचा प्रतीक आहे. भौतिक जगाचा हा तो ध्वनी आहे जो मुख उघडून काढला जातो. ओके. उ हा स्थितीचा आणि आपल्या स्वप्न अवस्थेचा प्रतीक आहे. हे सूक्ष्म जगाचे प्रतिनिधित्व करते. आणि म हा लयाचा आणि गाढ झोपेचा प्रतीक आहे, जिथे सर्व काही विलीन होते. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे एक साधा शब्द आपल्या संपूर्ण झोपेच्या आणि जागृतीच्या सायकलशी कसा जोडला जाऊ शकतो? मचा उच्चार आणि गाढ झोप यांचा काय संबंध असू शकतो? उच्चारता तेव्हा तुमचं तोंड पूर्ण उघडेलं असतं, जे बाहेरच्या जगाशी असलेल्या संपर्काचं प्रतीक आहे. बरोबर. ऊच्या वेळी ओठांचा चंबू होतो, आवाज आत वळतो, जसं स्वप्नावस्थेत मन स्वतःच्याच आत एक जग निर्माण करतं. आणि जेव्हा तुम्ही म उच्चारता तेव्हा ओठ पूर्णपणे बंद होतात. अच्छा, म्हणजे आवाज आतल्यात घुमतो? एक्झॅक्टली. आवाज केवळ नाकातून आणि डोक्यातून घुमतो. ही ती अवस्था आहे जिथे बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. आधुनिक विज्ञानानुसार गाढ झोपेच्या वेळी आपला मेंदू जसा बाह्य जगापासून डिस्कनेक्ट होतो, तशीच अवस्था मच्या उच्चारामुळे निर्माण होते. बापरे, हे खूपच डीप आहे. हो, म्हणूनच हे 3 ध्वनी आपल्या संपूर्ण अस्तित्वाचं प्रतिनिधित्व करतात. इथे मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट आठवतीये, जी अनेकांच्या अनुभवाशी जोडलेली असू शकते. बऱ्याचदा जेव्हा लोक ध्यान करण्यासाठी एकत्र येतात आणि ओमचे मंत्र म्हणतात, तेव्हा ते अ, उ, म असा मोठ्याने उच्चार करतात. हो, आपण नेहमी पाहतो हे. पण खरी गंमत त्याच्या उच्चारात नाहीये. जेव्हा लोक मचा उच्चार पूर्ण करतात आणि जोपर्यंत ते श्वास घेऊन दुसरा ओम सुरू करत नाहीत, त्या दरम्यानची जी एक क्षणिक शांतता असते, सायलेन्स. हो, ती शांतता खऱ्या अर्थाने खूप काही सांगून जाते. मला असं वाटतं की ती 2 ओमच्या उच्चारांमधली जी निःशब्द पोकळी आहे, ती शांतता म्हणजेच खऱ्या अनाहत नादाचा मूळ स्रोत असावा. क्या बात आहे. तुम्ही या संपूर्ण चर्चेचं सार एका वाक्यात पकडलंय. तो जो अ, उ, म नंतरचा शून्याचा क्षण आहे ना, तिथेच खरा अनाहत नाद लपलेला आहे. खरंच? हो, तो उच्चार नाही तर ती शांतता, हे मूळ ध्येय आहे. म्हणूनच नाथ संप्रदायामध्ये यावर एक अत्यंत वेगळा आणि सखोल दृष्टिकोन दिला जातो. काय सांगतात ते? ते ओम केवळ मोठ्याने बोलण्यावर भर देत नाहीत, तर आतून तो ऐकण्यावर भर देतात. म्हणजे ओमचा उच्चार करण्यापेक्षा त्याचं श्रवण करणं जास्त महत्वाचं मानलं जातं. हे तर अगदी उलट आहे. होय, कारण नाथ योग्यांच्या मते खरा ओम हा बोलला जात नाही, तो आत शोधला जातो. सुरुवातीला साधक ओमचा उच्चार करतो, ज्याला आपण आहत नाद म्हणू शकतो. बरं. पण जसं जसं ध्यान खोल जातं, बाह्य उच्चार थांबतो आणि आतून एक अखंड ओंकार ऐकू येऊ लागतो. तो अनाहत असतो. किती सुंदर आहे. म्हणजे ओम हा केवळ एक दरवाजा आहे, अनाहत नाद हा तो आत जाणारा मार्ग आहे आणि ती शांतता हे आपलं अंतिम गंतव्यस्थान आहे. हे सगळं ऐकायला खरोखरच खूप गूढ आणि अंगावर शहारे आणणार आहे. पण आता आपण या चर्चेला एका अत्यंत व्यावहारिक आणि रोजच्या जीवनातील प्रश्नाकडे घेऊन जाऊया. नक्कीच. आजच्या जगात जिथे माणसाला 5 मिनिटेही शांत बसता येत नाही, जिथे आपण सतत सोशल मीडिया, कामाचा ताण, ईमेल्स आणि अनेक विचारांच्या गारड्यात अडकलेले असतो. हो, सततचं काहीतरी चालू असतं. अशा या आधुनिक माणसासाठी या अनाहत नादाचा, या अत्यंत प्राचीन विद्येचा काय उपयोग आहे? हे सगळं केवळ हिमालयात बसणाऱ्या योग्यांसाठी आहे की ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या किंवा लॅपटॉपसमोर बसलेल्या माणसांसाठीही यात काही दडले? हा प्रश्न खूपच प्रासंगिक आहे आणि सनातन धर्माचं हेच वैशिष्ट्य आहे की तो काळानुसार आपली प्रासंगिकता सिद्ध करतो. कसं काय? हे लक्षात घेतलं पाहिजे की हा नाद ऐकणे म्हणजे कोणतीही आवाज ऐकण्याची स्पर्धा नाहीये की कुणाला किती लवकर आवाज ऐकू येतो. हो, बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती दिवसातून केवळ 10 मिनिटे शांत बसून या आतल्या नादावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याचा सर्वात पहिला परिणाम त्याच्या नर्व्हस सिस्टीमवर होतो. आपले मन सतत भूतकाळातील आणि भविष्यकाळातील विचार करत असते. सततची बडबड चालू असते आतमध्ये. एक्झॅक्टली. पण जेव्हा लक्ष या सूक्ष्म नादावर केंद्रित होते, तेव्हा विचार आपोआप थांबतात, मनाची बडबड बंद होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला अहंकार त्या नादात हळूहळू विरघळायला लागतो. मी कोण आहे, माझ्या समस्या किती मोठ्या आहेत, हे सगळं त्या शांततेत गळून पडतं. वाह! म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे जणू काही आपल्या स्वतःच्या आत्म्यासोबत जोडले जाणारे एक इंटरनल वायफाय आहे. अरे वाह, मस्तच उदाहरण आहे.
आजकाल आपण सतत काहीतरी करण्याच्या म्हणजेच डुईंग मोडमध्ये असतो. आपल्याला सतत वाटतं की आपण काहीतरी साध्य केलं पाहिजे, सतत कुठेतरी पोचलं पाहिजे. अगदी खरंय. पण हा जो नादयोग आहे तो आपल्याला डुईंग मोडमधून काढून रिसिव्हिंग मोडमध्ये म्हणजे ग्रहण करण्याच्या मोडमध्ये आणतो. आपण फक्त शांत बसायचं आणि त्या विश्वाच्या ऊर्जेला स्वीकारायचं. हे इंटरनल वायफायचं उदाहरण आजच्या पिढीला समजण्यासाठी एकदम अचूक आहे. आपण बाहेरच्या जगाच्या नेटवर्कशी जोडलेले आहोत, पण आतल्या नेटवर्कचा पासवर्ड आपण विसरलो आहोत. हो ना, अगदी खरंय. नादयोग तोच पासवर्ड आहे. पण इथे सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सावधगिरीचा इशारा देणं गरजेचं आहे. हो, कारण अनेकदा लोक अशा गूढ गोष्टींच्या मागे धावताना खूप चुका करू शकतात. जबरदस्तीने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. अगदी तेच. साधनेतील सर्वात मोठी चूक म्हणजे हा नाद जबरदस्तीने ऐकण्याचा प्रयत्न करणे. जर कोणी विचार केला की मी आज ध्यान करेन आणि मला आज हा आवाज ऐकू आलाच पाहिजे, तर तो कधीच ऐकू येणार नाही. म्हणजे टार्गेट ठेवून नाही करायचं हे. एक्झॅक्टली. कोणत्याही आवाजामागे पळू नये. जर आतून एखादा आवाज ऐकू येत असेल तर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नये की अरे वा मला बासरी ऐकू येतेय. फक्त एक तटस्थ साक्षीदार बनून ते ऐकावे. आवाजाचा पाठलाग करायचा नाही, तर आवाजाला स्वतःहून प्रकट होऊ द्यायचं आहे. म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता, कोणतंही टार्गेट न ठेवता फक्त एक शांत श्रोता बनायचा आहे. खरोखरच हा प्रवास स्वतःला विसरून स्वतःला नव्याने शोधण्याचा आहे. होय. आपण आज आघातातून निर्माण होणाऱ्या भौतिक आवाजांपासून ते आतल्या सूक्ष्म अनाहत नादापर्यंत आणि तिथून ओमच्या अथांग रहस्यापर्यंतचा हा प्रवास समजून घेतला. हे ज्ञान खरोखरच अफाट आहे. आणि शेवटी हे ज्ञान केवळ बौद्धिक नाहीये, तर ते स्वतः अनुभवायचं आहे. दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढून या आतल्या शांततेचा अनुभव घेणं ही आजच्या धकाधकीच्या काळाची सर्वात मोठी आणि मूलभूत गरज आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या सखोल चर्चेचे शेवटी एका अत्यंत गहन आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधून आपण थांबणार आहोत. नक्कीच. आपण एवढा वेळ हा नाद ऐकण्याबद्दल बोललो, पण विचार करूया की अंतिम अवस्थेत जेव्हा ध्यान खरोखरच खोल जाते तेव्हा तो अनाहत नादही त्या महाशून्यात विलीन होतो. तिथे कोणताही आवाज उरत नाही. तिथे उडते ती फक्त आणि फक्त शुद्ध चेतना. बापरे, किती सुंदर कल्पना आहे ही. जरा कल्पना करा, कदाचित त्या अंतिम टप्प्यात पोचल्यावर माणूस तो आवाज ऐकत नसतो, तर तो स्वतःच तो आवाज बनलेला असतो. त्याचं अस्तित्वच तो नाद होऊन जाते. ऐकणारा आणि ऐकले जाणारे यांच्यातील भेदच संपून जातो. खरंच हे खूपच अद्भुत आहे. हा विचार नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. आजच्या या सखोल चर्चेमुळे, या विचारामंथनामुळे आपल्या सर्वांमधील जो एक ऋणानुबंध आहे तो नक्कीच अधिक घट्ट झाला असेल अशी खात्री वाटते. हो, नक्कीच. सर्वांना एक विनंती आहे, कुणालाही कधी शांततेत बसल्यावर असा एखादा सूक्ष्म नाद किंवा पूर्ण शांततेचा असा एखादा अद्भुत अनुभव आला असेल तर तो अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही प्राचीन विद्या आणि आपले हे शास्त्र आधुनिक जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हा भाग लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन विषयांच्या शोधासाठी सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हो, नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका गूढ आणि ज्ञानाने भरलेल्या विषयासह. तोपर्यंत बाहेरच्या गोंगाटात स्वतःला न हरवता स्वतःच्या आतला आवाज ऐकत रहा. नमस्कार.